शहरातील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत आज 1 मे 2024 रोजी पोलीस दलाच्या 30व्या स्थापन दिना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं, ज्याचं अध्यक्षस्थान मुदखेड CRPF सिटीचं केंद्रीय रिझर्व्ह पोलीस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा महानिरीक्षक IPS AYV कृष्णा हे होते। CRPF पोलीसची स्थापना आजच्या दिवशी झाली होती। ही देशातील अत्यंत महत्त्वाची प्रशिक्षण संस्था आहे, ज्याची स्थापना या दिवशी 1 मे 1994 रोजी झाली। यावरून या दिवसाचं महत्त्व लक्षात येतं। या 30 वर्षात आमच्या प्रशिक्षण महाविद्यालयाने खूप प्रगती केली। संस्था थेट नियुक्ती अधीनस्थ अधिकारी, सेवा अंतर्गत आणि पदोन्नती अभ्यासक्रमासह विविध अभ्यासक्रम उपलब्ध करते। ऑपरेशन अत्यंत कार्यक्षमतेने केलं जातं। आमच्या CRPF कर्मचाऱ्यांसोबत राज्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या संस्थेद्वारे प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये ड्रिल, कमांडो आणि नॅव्हिगेशनल स्किल्स अभ्यासक्रम प्रमुख आहेत। गेल्या वर्षीच CRPFच्या सर्व प्रशिक्षण संस्था या संस्थेनं प्रशिक्षण नेटवर्कद्वारे जोडल्या आहेत। गेल्या वर्षी या संस्थेत DSO मूलभूत प्रशिक्षण क्रमांक 94 आणि 95चा दीक्षांत समारंभ यशस्वीरित्या पार पडला, ज्याचे महासंचालक आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केलं। आमच्या प्रशिक्षण संस्थेद्वारे आतापर्यंत 1,05,000हून अधिक अधिकारी, अधीनस्थ अधिकारी आणि सैनिकांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण दिलं गेलं आणि हे कार्य अविरतपणे सुरू आहे। तसेच क्षमता निर्माण आयोगाने आमच्या संस्थेला उत्कृष्ट श्रेणी दिली आहे। यावेळी महानिरीक्षकांनी सर्वांचं अभिनंदन करून अधिक परिश्रम, समर्पण आणि प्रामाणिकपणाने काम करण्याची प्रेरणा दिली। यावेळी संस्थेचे कमांडंट लीलाधर महाराणिया, CTO मोहम्मद शाहनवाज, डेप्युटी कमांडंट जॅकी कुमार, सहाय्यक कमांडंट PMG वासुदेव, असिस्टंट कमांडंट S रमेश, मेडिकल अधिकारी डॉ निलेश कुमार व इतर अधीनस्थ अधिकारी व प्रशिक्षक, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।